नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि तितक्याच रंजक विषयावर चर्चा करणार आहोत. बुद्ध पौर्णिमा. आता हा केवळ एक सण नाहीये बरं का, तर यामागे दडलेला ऐतिहासिक आणि तत्वज्ञानात्मक अर्थ खरोखरच थक्क करणारा आहे. गौतम बुद्धांचे विचार आजच्या या धावपळीच्या जगातही इतके प्रभावी कसे काय आहेत, हेच आपण आजच्या विश्लेषणातून अगदी तटस्थपणे समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर आजचा आपला प्रवास कसा असेल हे थोडक्यात पाहूया. आपण प्रामुख्याने 4 मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. एक म्हणजे बुद्ध पौर्णिमेचं त्रिविध महत्त्व, दुसरं म्हणजे बुद्धांची 4 आर्य सत्य, त्यानंतर अष्टांगिक आणि मध्यम मार्ग, आणि सरतेशेवटी हे सगळे विचार आजच्या काळात आपल्याला कसे लागू होतात. एकदम सोप्या भाषेत हे सगळं समजून घेऊया. सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. बुद्ध पौर्णिमेचं त्रिविध महत्त्व आणि वैशाख पौर्णिमेचा अद्भुत योग. बौद्ध धर्मामध्ये या सणाला सर्वोच्च स्थान आहे आणि याचं कारण अगदी स्पष्ट आहे. या एकाच दिवशी 3 अतिशय मोठ्या आणि ऐतिहासिक घटना घडल्या होत्या. बुद्धांच्या जीवनातले 3 अत्यंत महत्त्वाचे टप्पे आहेत. पहिला टप्पा म्हणजे त्यांचा जन्म, जो लुंबिनी इथे झाला. दुसरा टप्पा म्हणजे त्यांना मिळालेली ज्ञानप्राप्ती, बोधगया इथे. आणि तिसरा टप्पा म्हणजे कुशीनगर इथे झालेलं महापरिनिर्वाण. आता विचार करा, ह्या तिन्ही दुर्मिळ आणि आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या घटना एकाच तिथीला घडल्या, म्हणजेच वैशाख पौर्णिमेला. खरंच हा एक अद्भुत योग नाहीये का? आता हा दिवस केवळ एका ऐतिहासिक तारखेपुरता मर्यादित नाहीये. याचं धार्मिक आणि सामाजिक महत्त्व खूप मोठं आहे. समाजात अहिंसा आणि शांतता कशी टिकवून ठेवायची, सत्य आणि नैतिकतेचं पालन कसं करायचं आणि समता तसंच बंधुता कशी रुजवायची, हे सगळं हा दिवस आपल्याला शिकवतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ध्यान आणि आत्मशुद्धी. मनाला शांत ठेवण्यासाठी हे किती गरजेचं आहे नाही का? हा दिवस खऱ्या अर्थाने संपूर्ण समाजाला एकत्र बांधून ठेवण्याची एक मोठी प्रेरणा आहे. आता वळूया आपल्या दुसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे. 4 आर्य सत्य, जीवनाचे मूलभूत सत्य. आता यातली सर्वात रंजक गोष्ट काय आहे माहितीये? बुद्धांनी मानवी जीवनातल्या समस्यांकडे एखाद्या डॉक्टरसारखं पाहिलं. होय, जणू एखादा वैद्य आजाराचं अगदी अचूक निदान करतोय, अशा तार्किक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्यांनी जीवनाकडे पाहिलं. हे 4 टप्पे जरा नीट समजून घेऊया. पहिली पायरी अगदी स्पष्ट सांगते की जीवन दुःखमय आहे. ही एक वस्तुस्थिती आहे जी आपण नाकारू शकत नाही. दुसरी पायरी या आजाराचं मुख्य कारण शोधते, आणि ते कारण म्हणजे इच्छा किंवा तृष्णा. आता तिसरी पायरी आपल्याला खूप मोठी आशा देते. ती सांगते की दुःखाचा नक्कीच नाश होऊ शकतो. आणि मग येते चौथी आणि शेवटची पायरी, जी थेट उपाय सांगते. तो म्हणजे दुःख नष्ट करण्याचा मार्ग. किती क्रमिक आणि तार्किक मांडणी आहे ही. पण आता प्रश्न पडतो, हा मार्ग नेमका आहे तरी कोणता? चला तेच पाहूया. आणि इथेच आपला तिसरा विभाग सुरू होतो. अष्टांगिक आणि मध्यम मार्ग. दुःखमुक्तीचा व्यावहारिक दृष्टिकोन. दुःख कायमचं नष्ट करण्यासाठी आपण प्रत्यक्ष काय कृती केली पाहिजे, याचं अगदी थेट आणि व्यावहारिक मार्गदर्शन आपल्याला या भागात मिळतं. यातला सर्वात कळीचा मुद्दा असा आहे की बुद्धांनी हा 8 अंगांचा एक परिपूर्ण मार्ग सांगितला आहे. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक प्रयत्न, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. इथे सम्यक या शब्दाचा अर्थ आहे योग्य किंवा संतुलित. खरं तर हा असा एक अप्रतिम आराखडा आहे जो आपल्या जीवनात 100% समतोल आणि अफाट शांतता मिळवून देतो. आणि हा मुद्दा मध्यम मार्ग म्हणजे नक्की काय हे अगदी उत्तम प्रकारे स्पष्ट करतो. एका बाजूला असतो अतिसुख म्हणजे भौतिक सुखांचा अतिरेक, आणि दुसऱ्या बाजूला अतिकष्ट म्हणजे शरीराला प्रमाणाबाहेर त्रास देणं. बुद्धांनी या दोन्ही टोकांच्या भूमिका पूर्णपणे टाळायला सांगितल्या. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको. या 2 टोकांच्या अगदी मध्यभागी राहून एक संतुलित आयुष्य जगणं, हाच तो खरा मध्यम मार्ग. त्यांचा हा एक विचार पहा, जसे कर्म तसे फळ. हे वाक्य ऐकायला किती साधं सोपं वाटतं नाही का? पण त्याचा अर्थ प्रचंड सखोल आहे. हा कर्माचा सिद्धांत आपल्याला सतत याची जाणीव करून देतो की आपण केलेल्या प्रत्येक कृतीचे परिणाम शेवटी आपल्यालाच भोगावे लागतात. यात कोणतीही पळवाट नाही. ही संकल्पना आपल्याला आपल्या प्रत्येक कृतीबद्दल खऱ्या अर्थाने जबाबदार बनवते. कर्माच्या या सिद्धांतासोबतच आणखी 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत: अहिंसा आणि करुणा. सर्व जीवांवर निखळ प्रेम करणं आणि कोणालाही न दुखावणं हा या तत्वज्ञानाचा अगदी मूळ पाया आहे. ही केवळ वाचून सोडून देण्याची तत्त्व नाहीत, तर एक चांगलं नैतिक जीवन जगण्याची ती मूलभूत मूल्ये आहेत. आता आपण आपल्या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्याकडे वळूया. आजच्या काळात बुद्धांचे विचार
तणावपूर्ण जीवनासाठी एक संजीवनी. हे सगळे हजारो वर्षांपूर्वीचे प्राचीन विचार आजच्या या वेगवान आणि धावपळीच्या आधुनिक जगात कसे चपखल लागू होतात हे पाहणं खरोखरच डोळे उघडणार आहे. ह्या सगळ्यावरून एक गोष्ट तर अगदी सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट होते. बुद्ध पौर्णिमा हा फक्त एखादा पारंपरिक विधी किंवा सण अजिबात नाहीये. हा एक असा दिवस आहे जो आपल्याला अधिक शांत, नैतिक आणि सजग आयुष्य जगण्याची प्रेरणा देतो. आजच्या काळात जिथे ताणतणाव आणि स्पर्धा प्रचंड वाढली आहे, तिथे स्वतःची आत्मशुद्धी करण्यासाठी आणि समाजात शांती टिकवण्यासाठी हे विचार खऱ्या अर्थाने एका संजीवनीसारखे काम करतात. शेवटी आपल्या सर्वांसमोर एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न उरतो. आजच्या या तणावपूर्ण आणि धकाधकीच्या जीवनात हे हजारो वर्षांपूर्वीचे विचार आपल्याला नेमकी कशी मदत करू शकतील? हे प्राचीन तत्त्वज्ञान आपल्या मानसिक शांतीसाठी आणि बिघडलेल्या जीवनाचा समतोल पुन्हा साधण्यासाठी आजच्या घडीला कसं वापरता येईल, हा खरोखरच आपल्या सर्वांनी अंतर्मुख होऊन विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हे विचार आत्मसात करून आपण नक्कीच आपलं जीवन अधिक सुंदर आणि संतुलित करू शकतो.